लोक मला खूप वेळा विचारतात, तुम्ही स्क्रीन दाखवू नका म्हणता, पण नक्की का, नक्की काय परिणाम होतात वाईट? तर ह्याचं एक नेमकं उत्तर मी जेव्हा शोधत होते महतीची आई म्हणून, तर युनिसेफच्या वेबसाईटवर मला एक छान आर्टिकल सापडलं. त्यात बरोबर 4 मुद्दे त्यांनी असे दिलेत की जे अगदी भिडतात मनाला. त्यांचं म्हणणं आहे, बेबीज लर्न फ्रॉम ह्युमन्स अँड नॉट स्क्रीन्स. आपल्या चेहऱ्याच्या हावभावावरनं जेवढं एक बाळ शिकतं तेवढं तुम्ही कितीही व्हिडिओज दाखवले तरी त्यांचं लर्निंग होत नाही, एस्पेशली तान्ह्या बाळापासून ते 1 वर्षाच्या मुलांपर्यंत. दुसरं, स्क्रीन्समुळे अटेन्शन स्पॅन, फोकस हा कमी होत चाललाय. कारण जे स्टिम्युलाय त्यांना मिळतात ते प्रोसेस करायला स्क्रीन्सवर, व्हिडिओजवर त्यांना वेळच मिळत नाही. जे वाचनामध्ये, पुस्तक वाचताना किंवा आपण जेव्हा गोष्ट सांगतो तेव्हा तो वेळ त्यांना मिळतो आणि त्याच्यामधनं शिक्षण होतं. तिसरं आहे की लॅक ऑफ एम्पथी ही या मुलांमध्ये तयार होते, म्हणजे दुसऱ्याची बाजू ही समजूनच घेता येत नाही. त्याचं कारण असं आहे की नॉन व्हर्बल क्यूज म्हणजे आपले हावभाव आणि ह्याच्यातनं जी समोरच्याची मानसिकता आपल्याला कळते, समोरच्याचं मन कळतं, ते ह्या मुलांना कळत नाही. आणि त्यामुळे आपली आई चिडली आहे का, समोरच्याला आपल्या वागण्यामुळे दुःख होतंय का, हे त्यांच्यापर्यंत पोचणं अवघड जातं आणि म्हणून त्यांच्या रिॲक्शन्सही तशाच असतात. आणि चौथा मुद्दा आहे ज्याच्यामुळे आपण आज बघतो की मुलं प्रचंड राग येतो, म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाला यावा तसा राग मुलांना येतो किंवा कुठलाच इम्पल्स कंट्रोल त्यांचा राहत नाही. त्याचंही महत्वाचं कारण हा स्क्रीनच आहे. कारण सतत काहीतरी डोळ्यासमोर धावत राहणं, एखाद्या नशा असल्यासारखं ते त्यांच्या समोर कायम आपण ठेवतो. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, हे एक्सप्रेस करणं आणि समजून घेणं या दोन्ही गोष्टी त्यांना जमत नाही. आणि म्हणून मग तो इम्पल्स कंट्रोल त्या क्षणी वाटलं की करणं, हा जो इम्पल्स आहे तो ते काबूत ठेवू शकत नाहीत, कंट्रोल करू शकत नाही. तर असे 4 घातक परिणाम ह्या आर्टिकलमध्ये मला जे जाणवले, त्याच्यामुळे मला असं वाटतं की पालकांनो, कृपया अगदी लहान बाळांच्या हातात तरी 2 वर्षाच्या मुलांपर्यंत जेवताना, खाताना, बाहेर फिरताना मोबाईल देऊ नका. तुम्ही जेवढं त्यांच्याशी बोलाल, त्यांना शिकवाल, तेवढंच ते शिकणार आहेत आणि त्यांची मेंदूची वाढ त्याच्यातच होणार आहे. धन्यवाद.